नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आता ना वाजले दुपारचे 2 आणि आजच आपण एक व्हिडिओ अपलोड केली। आजचा वार बुधवार आहे, तर आपण त्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेलं आहे म्हणजे सरप्राईज कारण आम्ही 2 महिन्यापासून बोलत होतो सरप्राईज आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेला आहे। हे व्हिडिओ तुम्हाला 2 दिवसानंतर बघायला मिळेल। हा, आणि जर तुम्ही ती सरप्राईज वाली व्हिडिओ बघितली नसणार ना, तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते, नक्की ते एकदा चेकआउट करा जर बघितले नसणार तर। त्या व्हिडिओमध्ये आम्ही खूप काही असं आमच्या लाईफ बद्दल शेअर केलेलं आहे। आणखीन आज बुधवार आहे, तर आज आपल्याला ऑर्डर आहेत। ऑर्डर तर ऑलरेडी आपल्याला येतच असतात, पण कसं आहे माहितीये का, आजचा ना फूड ब्लॉग आहे ना, आपण खूप दिवसानंतर शूट करतोय। तर आज आपल्याला बोरिवलीवरून ऑर्डर आलेली आहे। बोरिवलीवरून येणार, बेलापूरमध्ये त्यांचं काहीतरी काम आहे म्हणून, तर ते पनवेल मधून पिकअप करणार। तर आजच्या ऑर्डर मध्ये बघा ताईने आपल्याला काय काय दिलेलं आहे। तर काय काय दिलेलं आहे? चिंबोरी मसाला आहे आणि बोंबील फ्राय 2 प्लेट आणि एक पापलेट फ्राय। तर चला आता आपण रेसिपीला करूया सुरुवात। आता झालंय, मी मच्छी मस्त मॅरिनेट करून ठेवली आहे। याही मच्छी सगळं साफ करून दिलेली मला, चिंबोऱ्या पण साफ करून दिले, मस्त भरलेले आहेत। आणि हे बघा 2 प्लेट आपला जे मी बोले बोंबील, आणि ते 2 तुम्हाला पापलेट दिसत, छोटावाला आमच्यासाठी आहे आणि ते बोंबील पण मी मागवलेलं एक्स्ट्रा, कारण ते आपण नंतर करणार आपल्याला, कारण आम्ही पण खूप दिवसानंतर मासली खाणार। बरोबर, तर चला कंटिन्यू राहा। आता करूया फटाफट रेसिपीला सुरुवात, कारण टायमिंग वरती आपल्याला ऑर्डर द्यायची। आणि ना चिंबोऱ्यांसाठी मस्त मसाला तयार केलेला आहे, आणि आता भरलेल्या चिंबोऱ्या टाकते। तर आता स्नेहा मस्तपैकी चिंबोऱ्यांना मसाल्यामध्ये मिक्स करून घेते। तर हे बघा, चांगल्या प्रकारे स्नेहाने चिंबोऱ्यांना मिक्स केलेलं आहे। आता पाणी किती टाकायचं? आज ना आपण 1.5 ग्लास पेक्षा जास्त टाकूया। तर बघा, आता कसं असते माहिती, आपण जेव्हा असं मिक्स करतो ना, तर जे अंडे असतात बघा आता पूर्ण भरलेले आहेत, मग काय करतात ते ग्रेव्ही मध्ये मिक्स होऊन जातात। मग त्यांच्या टेस्ट तर ग्रेव्ही मध्ये येते। मग जे खाणार असतील तुझे अंडा कुठे गेला याच्यातला? तर स्नेहाचं सांगण्याचा प्रयत्न असं आहे का, जेव्हा आपण जेवण बनवतो ना, तेव्हा ती मिक्स करते ना, तेव्हा ती ग्रेव्ही मध्येच मिक्स होऊन जाते, आणि शेवटला फक्त थोडासा कवटीमध्ये राहत। बरोबर। तर बघा 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे या रेसिपी मध्ये। आता काय करायचं, आता आपण झाकण देऊया, उकळ आली की मग नांग्यांचं जे पाणी आपण काढलेलं रस तो टाकूया। आता स्नेहाने झाकण दिलेलं आहे। तर हे बघा, इथे आता चिंबोरी मसाला बनते, आणि इकडे आता स्नेहा बोंबील फ्राय करायला घेते ना। तर याच्यामध्ये कोणकोणतं पीठ आहे एकदा सांग? तांदळाचं पीठ आहे, आणि रवा टाकलेला आहे आपण, आणि सर्वात इम्पॉर्टंट स्नेहा लजीज मसाला, आणि थोडंसं मीठ घेतलंय। ओके। आणि ज्याला कोणालाही आपला स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हवा असेल, तर स्क्रीनवरती तुम्हाला आमचा व्हॉट्सअप नंबर दिसते, घरी बसून तुम्ही स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता। आणि हे बघा, मस्तपैकी आता मॅरिनेशन केलेले बोंबील आता घेते पिठामध्ये। आणि बघा, इथे आता स्नेहा पॉपलेट पण फ्राय करायला घेते। आणि बघा, इकडे मस्तपैकी बोंबील पण फ्राय होतात। इथे चिंबोरी मसाला बनतोय, आणि इथे मध्ये पॉपलेट फ्राय बनतोय। आपण ना पनवेलमध्ये आहोत, पनवेल स्टेशन आहे। बघा, या ताई आहेत, बोरिवलीवरून आलेत ना तुम्ही ताई? आणि इकडे कुठे काम होता का तुमचा? हा, बेलापूरला मामी राहते। अच्छा, बेलापूरला। आणि तुमचा रुपाली ताई ना? आणि तुमचा काय ताई? अर्चना ताई आणि रुपाली ताई आहेत। तर आपल्याला ऑर्डर दिली होती, तर ही तुमची ऑर्डर, आणि थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला ऑर्डर दिलीत। आणि जेव्हा तुम्ही फूड टेस्ट करणार ना, तेव्हा टेस्ट कशी आहे ना नक्की सांगा। आणि थँक्यू असंच प्रेम आणि असंच सपोर्ट। हे सानूसाठी चॉकलेट पण आणले। थँक्यू ताई। चला, आणि सावकाश जा आराम। मित्रांनो, आता मी घरी आहे, आणि दुपारी ज्याला मसाले द्यायचे होते, म्हणजे जे आपल्या एरियामध्ये उल्वेमध्ये राहत होते, त्यांना सर्वांना मसाले दिलेले आहेत। पनवेलवरनं ऑर्डर देऊन झाल्यावरती डायरेक्टली मसाले द्यायला गेलो होतो, आणि आता घरी आलोय। स्नेहा काय झालं माहितीये का, जे मच्छी ऍक्च्युली आणलेली नाही आई, तर ती हे होती, काय बोलतात, ठेवलेली होती का? ठेवलेली म्हणजे कसं आहे माहिती का, आता ना जे फिश मार्केट आहेत ना, मार्केटमध्ये तुम्हाला मासली ना फ्रेश नाही जास्त भेटणार का, कारण आता होळी झालेली आहे
आणि होलीनंतर जे मच्छी मार्केटमधल्या कोळणी असतात ना ते ना 5 ते 7 दिवस मार्केटमध्ये मासली आणायला नाही जात, कुठे मुंबईच्या फिश मार्केटमध्ये. तर त्याच्यामुळे ती त्यांच्याजवळ राहिलेली मासली असते ना तीच विकत असतात. तर आता मला तर वाटतंय मंगळवारपासून म्हणजे मार्केटमध्ये सर्व मच्छी मार्केटमध्ये ना फ्रेश मासली येत जाईल. तर थोडंसं आज हे झालं आणि ताईनी टायमिंग पण बरोबर सांगितलं नव्हता. हे मला सारखं सांगलं 3 वाजता 3 वाजता. मी त्याचप्रमाणे करत होते की आता 3ला द्यायचं, आपण मॅरिनेट वगैरे करून ठेवू. खूप घाई झाली. आणि आता आपल्याला ना ऑर्डर आलेली आहे, तर स्नेहाने त्यासाठी आता बघा लसूण मस्तपैकी साफ केलेला आहे. तर 1.5 किलो मटनची आपल्याला ऑर्डर आली सीवूड मधना. आणि ताईने तिसऱ्या पण मागितलेलं, भरपूर आपल्याला सांगितलेलं पाहिजे. तर ताईना परत तिसऱ्या पाहिजे, तर मी काय बोलू नको, कारण आता मार्केटमध्ये पण जाऊन आले, असं नाही की नाही गेले, सकाळी जाऊन आले, पण जेवढे भेटलेले ते पण फ्रेश नव्हते. तर मी बोलले बाबा घेऊच नका तुम्ही, ते खाली फुकट बरोबर नाही वाटत. आणि ताईला पण सांगितलं का मार्केटमध्ये मासली सध्या पण नाही. तर चला आता कंटिन्यू आता जाऊया आपण आपली ऑर्डर कंप्लीट करायला 1.5 किलो मटनची ना. आणि हा ताईला मसाला सुद्धा पाहिजे, स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला 1 किलो. तर हे बघा, तुम्हाला सुद्धा हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिसते, तुम्ही घरी बसून आमचा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. सानू स्टडी करते, एक्झाम आलेत ना सानू तुझ्या आता पेपर कुठला आहे तुझा? उद्या कम्प्युटर पेपर. ते मसाल्याचं पॅकेट ठेव सानू, ते आपण आम्ही सांगू आपल्या युट्यूब फॅमिलीला, तू स्टडी कर, स्टडी इम्पॉर्टंट. तर चला आता आपण जाऊया किचन रूम मध्ये आणि रेसिपीला करूया सुरू. सर्वात पहिले मटनला मस्तपैकी मॅरिनेशन करून घेते ना स्नेहा. चांगल्या प्रकारे मी 4 ते 5 पाणीमध्ये वॉश करून घेतलाय. आता आला लसूण पेस्ट मी हे करते. मटनचा कोणकोणता पार्ट घेतलाय ते पण तुम्हाला सांगतो. चाप घेतलाय, पुन्हा मांडी घेतलाय आणि गर्दन असते, गर्दन घेतलेलं आहे. तर हे पार्ट ना खायला भारी वाटतात ना, टेस्टी लागतात. स्नेहा सांगते म्हणजे पहिले मी कुठला पण पार्ट आणायचो ना. तर मी बोलायचे असे पण असतात की मटन मध्ये चिकन मध्ये असते बघा बोनलेस चिकन टेस्टी नाही लागत, बोन वाला टेस्टी लागते, तसंच याचा पण असते मटनचा. तर मस्तपैकी बघा जे काही पेस्ट वगैरे टाकायची होती ते सर्व टाकलेले मॅरिनेशनसाठी ठेवलेले. किती टाइम ठेवणार? अर्धा पाऊण तास ठेवणार. आणि बघा इथे तुम्हाला याच्यामध्ये पाणी दिसते ना, आज पाणी गेलेलं आहे. पाणी बघा आता जाणार आहे म्हणून भरून जाणार आहे का? अजून गेला नाही. कारण सिक्युरिटी बिल्डिंगचा सेक्युरिटी आहे तो आला होता, त्यांनी सांगितलं का अर्धे तास पाणी जाणार आहे, म्हणून स्नेहाने ते भरून ठेवलेलं आहे. मग स्नेहा 1.5 किलोच्या रेसिपीला किती कांदे घेणार? आता मी 5 कांदे घेते बघा, 3 मोठे साईजचे आणि 2 मीडियम साईजचे कांदे. मस्तपैकी आता चिरून घेणार ना. एकदम चॉपर मध्ये बोलत एकदम इझी काम होते ना, एकदम पटपट होते ना. कसला लागतंय ना कांदा, पुरी आहे ना. रडवला कांद्याने आज काय एवढं पण होते कधी कधी. बघ एवढं तिकडे बघ, डोलं बंद करून मी तुला कापून दिला. मी कट करते नाही, मला वाटलं का मला नाही लागणार पण लागला म्हणजे. चला ठीक आहे, थँक्यू. कारण किती इझी होते ना काम याचं. बिर्याणीमध्ये बघा रायता बनवण्यासाठी कांदा लागतो ना, तो पण याच्यामध्ये चॉपर मध्येच ते लोक करतात. तर हे बघा स्नेहा आता रेसिपीला सुरुवात करते. सर्वात अगोदर तेल टाकलेलं आहे, जेवढा आपल्याला रेसिपीसाठी हवं आहे तेवढा. त्यानंतर अख्खे मसाले टाकलेले आहेत. त्यानंतर लसूण, त्यानंतर कांदा, बघा त्यानंतर मटण टाकलेलं आहे स्नेहाने. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. किती चम्मच टाकणार स्नेहा? 2.5 चम्मच टाकणार. 2.5 चम्मच टाकणार आहे. मग त्यानंतर हळद,
मस्तपैकी मसाल्यानं मटन मध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता काय करायचं स्नेहा? आता आपण 5 मिनिटं असं शिजवत ठेवूया, कारण आपण आता कसं मटन पण ऍड केलेलं आहे, सर्व मसाले पण चांगल्या प्रकारे मिक्स होतील. तर आपण झाकण देऊया 5 मिनिटासाठी. 5 मिनिटासाठी फक्त आपल्याला झाकण द्यायचं आहे. मग पाणी ऍड करूया गरम. ते बघा स्नेहाने ना आता झाकण काढलेलं आहे. आता काय करायचं? आता गरम पाणी टाकूया आपण, जेवढं पाहिजे आपल्याला ग्रेव्ही. आणि बघा जास्त पण गरम पाणी नाही करून टाकायचं, नाहीतर पूर्ण खिमा होईल मटनचा. एवढा पण असं नाही, प्रत्येकाची आपली रेसिपी असते. चिकनला थोडं जास्त गरम टाकायला लागते, पण मटनला नाही. नाहीतर मटनचं माहिती ना तुकडे कसे होतात. ते जास्त शिजवलं की मग तसंच होणार. ताईने आपल्याला जास्त ग्रेव्ही नाही सांगितली ना. हा, एकदम असं थिक सांगितलेलं आहे. तर आता बघा पाणी वगैरे टाकून झालेलं आहे, गरम पाणी. आता एक उकळ येऊ देऊया, मग आपण वाटण टाकूया. ओके, तर चला कंटिन्यू. तर हे बघा एक उकळ आलेला आहे. आता या स्टेज वरती स्नेहा काय करणार? वाटण टाकणार आहे. मस्तपैकी वाटणला सुद्धा आपल्याला मटन मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा वाटणला मिक्स करून झाल्यावरती स्नेहाने झाकण दिलेलं आहे. आता किती सिटी द्यायची? 5 ते 6 सिटी. तर 5 ते 6 सिटी मध्ये परफेक्ट आपली आता मटनची रेसिपी तयार होणार आहे. तर चला कंटिन्यू. तर फायनली 5 सिट्या झालेल्या आहेत. फायनली आता मटन झालेलं आहे जसा हवा होता तसा. त्यानंतर स्नेहाने आता कोथिंबीर टाकलेली आहे. जसं एकदम परफेक्ट ठीक पाहिजे होता तसंच झालंय ना स्नेहा? बघा फायनली मटन मस्तपैकी भरलेल्या डब्यामध्ये थंड झाल्यावरती आता शेवटी स्नेहाने कोथिंबीर टाकलेली आहे. तर चला आता मस्तपैकी झाकण लावूया आणि ऑर्डर द्यायला जाऊया. तर ह्या ताई आहेत आणि आता आपण सीवूडमध्ये आहोत. तर ताईंच्या घरी आज स्पेशल गेस्ट येणार आहेत बाहेरून, म्हणून ताईने आपल्याला मटनची ऑर्डर दिले. आणि हा मी इथे व्हॉइस ओव्हर करतोय, कारण व्हॉइस रेकॉर्डच नव्हते झालं जेव्हा आम्ही बोलवतो तेव्हा. नमस्कार ताई, कशा आहात? थँक्यू सो मच दादा. ही तुमची ऑर्डर 1.5 किलो मसाला सांगितलेला आणि लास्ट टाइम तुम्ही आमच्याकडनं फूड पण ऑर्डर केला होता. खूपच छान होता. मला ॲक्च्युली टाईम नाही भेटलाय. मी अजून मी परत करणार. आणि मी सांगितलं मला मराठी जास्त येत नाही, पण लहानपासून मी मुंबईलाच आहे, पण मी आहे जम्मू काश्मीरची. अच्छा अच्छा. तर तुम्हाला अगर आपको जाना रहेगा वैष्णो माता वगैरह तो जस्ट मुझे बताना. पक्का पक्का मैं आपको पक्का वहाँ पे पूरा सब करके दूंगी. रहने से लेके एवरीथिंग, दर्शन से लेके सब कुछ. थैंक यू. एंड ऐसे ही आगे बढ़ते रहो. थैंक यू. स्नेहा ताई को भी बोलना खूपच छान है ती, खूपच छान. थैंक यू. थैंक यू. मतलब ऐसे लोग मिलना इज लाइक इट्स अ ब्लेसिंग. थैंक यू सो मच जो आप इतना हमें प्यार सपोर्ट करते हैं. थैंक यू सो मच. सानू को भी बहुत सारा प्यार. मैंने बताया ना आपको मेरी बेटी इज ऑफ 6 इयर्स. मैंने देखा. सेम. तो थैंक यू. अच्छा लगा मिलके. थैंक यू. बाय. तर आता आपण घरी आहोत आणि आता स्नेहा बनवणार आहे जेवायला कोळंबी मस्तपैकी. तर मस्त असं साफ करून घेतो. जास्त पण नाही घेतलं बघा आम्ही कोळंबी. तर आता कसं गरमी स्टार्ट झाली ना. गरमी म्हणजे उन्हाळा स्टार्ट झाला ना आता. धागा काढू दे तो असतील 12. सानू जास्त खाते ना सानू. बघा हा धागा, हाच तो धागा. कसं पण खातात चाव से बडे चाव से ना. असं काम होतं म्हणून मी बाहेर गेलो. थोडंसं काम म्हणजे मसाले आपल्याला द्यायचे होते. आजच नवीन मसाला तयार झालेला आहे ना स्नेहा. हो. आणि ते स्नेहाने मी येता कोलंबीचा कालवण पण बनवलं बघा मस्तपैकी. आता कोथिंबीर टाकते. हा आमचा रात्रीचं जेवण कोलंबी करी. तर मित्रांनो आता जस्ट आमचं जेवण पण झालेलं आहे आणि हा आज आपला नवीन मसाला तयार झाला आहे. 2 टाक्या भरलेल्या आहेत. तर हे बघा
स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. सुगंध माझे झाकण ओपन करू दे नाही करू दे घरात पूर्ण आहे दिवसभर ना. कोण आला तरी लगेच समजला नाही काय सुगंध येते घरातून. तर 2 टाके बघा मस्तपैकी आजच नवीन केलेली आहे आणि इथे पॅकिंग पण करायला स्टार्ट केली. बघा पॅकिंग करायला पण स्टार्ट घेतलेली आहे आता. आणि जर तुम्हाला जर आमचा मसाला हवा असेल ना तर आम्ही स्क्रीनवरती आमचा कॉन्टॅक्ट नंबर देतोय. तुम्ही घरी बसून आमचा मसाला ऑर्डर करू शकताय ना. आणि हा मसाल्याची एकदा स्नेहा प्राइस सांग आपल्या. तर बघा अर्धा किलोची प्राइस आहे 525 प्लस त्याच्यावरती 60 रुपीज डिलिव्हरी चार्जेस आणि 1 किलोची प्राइस आहे 1050 म्हणजे 1050 रुपये प्लस 60 रुपये डिलिव्हरी चार्जेस. आणि जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर न असणार ना तर डिलिव्हरी चार्ज मध्ये फक्त चेंजेस होईल म्हणजे फक्त 20 रुपये वाढणार म्हणजे 80 रुपीज लागतील. अर्धा किलो असू द्या किंवा 1 किलो असू द्या. तर लवकरात लवकर आपला मसाला तुमच्या घरी मागवा. स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. तर चला सानू बघा. सानू काय करते? खेळते. फोन सोबत खेळते. दिवसभर स्टडी करून थकली असते ना. आज माहितीये दिवसभर म्हणजे हे जेव्हापासून रुपाली ताईला ऑर्डर देऊन आले तेव्हापासून मी यांचे मागेच लागले. का माहितीये का जेव्हा याई बोंबील आणि पापडला मी बघूनच बोलले की फ्रेश नाही आहेत. ऍक्च्युअली कसं आहे माहितीये ना मार्केट हल्ली बंद आहेत. 7 दिवस बंद आहेत. तर ती आपण मासली आणली ना थोडासा आपल्याला समजलं का मार्केटमध्ये मासली ना फ्रेश नाही. बरोबर. आणि पण तुम्ही रेग्युलर आणतात तिथूनच आणली तरी फ्रेश नाही. ते ऍक्च्युअली कसं आहे माहितीये का आता होली होऊन गेली ना. आता होली झाली ना 7 दिवसानंतर ते मासली आणायला जाणार कोल्ड. मग ते तसं झालं. त्यांच्याजवळ ऑलरेडी स्टॉक मध्ये आहे ना तीच मासली ते विकतात. अच्छा. आपल्याला ते नाही नकोय म्हणजे कारण आपण बघा प्रत्येक व्हिडिओ मध्ये जेव्हा आपण फूड रिलेटेड आपण व्हिडिओ बनवतो तेव्हा आम्ही असंच बोलतो की आपण तुम्ही जर आमच्याकडून ऑर्डर करतात 1 दिवस अगोदर करा तर फ्रेश फूड तुम्हाला अवेलेबल करून देणं म्हणजे सी फूड मध्ये. तर आज पण आम्हाला खूप सारे कॉल झाले सी फूड म्हणजे मच्छीसाठी. तर एकही आपण ऑर्डर घेतलेले आणि त्याच्यासाठीच कारण आपल्याला माहिती त्यांना फ्रेश मिळणारच नाही तर फायदा काय. आपण पैसे घेतो सॅटिस्फाय नाही होत तर मग आम्हाला खूप वाईट वाटतं. आजच असंच झाला. तर रुपाली ताईचा मेसेज आला की खूप छान झाला पण मी पर्सनली म्हणजे त्याही मेसेज केला का खूप छान झाला सर्वांना घरात आवडला. पण मी कुठे ना कुठे डाऊट होता मला की ते मच्छी पण बरोबर नव्हती आणि कमी टाइम मुळे ते शिजली नव्हती बरोबर. मी तुम्हाला दुपारपासून बोलत होते. तर काय केलं याही मेसेज केला. मग आम्ही ताईना न सांगता त्यांचे दोन्ही मच्छीचे म्हणजे जे 2 फूड मागवले ताईनी टोटल 900 रुपये होते. पॉपलेट फ्राय आणि बोंबील फ्राय असे टोटल आपण 900 रुपये ताईना आम्ही रिटर्न केले कारण आम्हाला असं वाटलं की ते सॅटिस्फाय नाही. बघा आपण घरी मच्छी आणतो आणि ती टेस्टी असली म्हणजे फ्रेश असली तर टेस्टी पण लागते. आता त्यांना टेस्ट पण नाही मिळाला तर कुठे ना कुठे त्यांनी काय विचारलं बापरे स्नेहाची एवढी तारीफ करतात. पण मी दुपारपासून ते माझ्या मनात खटकत होता म्हणून यांना बोलले आपण ताईना पैसे रिटर्न करूया. फक्त ना चिंबोरी मसाला आपण जो बनवलेला तो ताईना खूप आवडलेला आणि मच्छी बाकीची ते अशीच तारीफ करीत होती. पण नंतर शेवटी आम्हाला ताईने पण सांगितलं. मग ताईने मग त्याही सांगितलं की बरोबर बोलले बरोबर नव्हतं. आणि बघा तुम्ही पण किती वेळा आम्हाला सांगायचे का स्नेहाताईची म्हणजे रेसिपी कधी अशी म्हणजे फेल नाही गेली का. तर बघा आम्ही तुम्हाला आधीच बोललेलो जेव्हा आपल्याला निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह तर ताई काहीच बोलले नाही. आपणच बोलले आणि आपणच त्यांचे रिफंड पण केला पैसे. आम्हाला एवढा हे आहे आम्ही एवढं हे पण ठेवतो की जर त्यांना सॅटिस्फाय झालं तर आम्ही रिफंड पण करतो. तर तुम्ही हे विचार नका करू की फक्त पॉझिटिव्ह रिव्ह्यूज दाखवतात पॉझिटिव्ह फीडबॅक दाखवतात सांगतात आम्हाला. आम्ही जे निगेटिव्ह आहे ते पण आम्ही स्वतःहून तुम्हाला सांगितलं. बघा ताईनी काही कमेंट नाही करणार ताई आम्हाला माहिती आहे. आम्ही स्वतःहूनच तुम्हाला सांगितलं की आज असं असं झालेलं आहे म्हणून. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक. चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.